नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्व कामं आवरून दुपारी मी कपडे आवरायला बसले. 2 दिवसापासून या तिघांचे कपाट आवरले आणि फायनली आज माझ्या कपाटाची बारी होती. आणि फ्रीजचं खूप जास्त वास येत होता, कारण सारखी आमची लाईट खूप वेळासाठी जात होती आणि मागे ढगफुटीमुळे तर रात्रभर दिवसभर लाईट नव्हती. तर सारखी ते बर्फ पितळून सगळं पाणी जमा झालेलं होतं आणि काही सामानही खराब झालं होतं. मग म्हटलं चला फ्रीजही आवरून घेते, वेळ आहे तर. पण नक्षू आज लवकर उठला होता, तर काय कामच वाढून गेले माझे. खूप धावपळ करत मी फ्रीज साफ केलं आहे आणि धडपड तर चालूच होती माझी, कारण त्याच्याकडेही लक्ष देत होते. पिहू होती, पण तो सारखी माझ्याकडे यायचं म्हणत होता, कारण आवाज आला त्याला किचनमधनं की तो पळतच येतो. आणि मग सगळं सामान साफ केलं आणि भांडे बाहेर वाळायला ठेवले. तोपर्यंत सगळं फ्रीज घासून घेतलं आणि त्याचंही मध्ये करणं चालूच होतं. बघू शकता तुम्ही, भांडे सगळे पडत होते. बरं काही फुटलं नाही. आणि हा व्हिडिओ मी खूप स्पीडमध्ये घेतलेला आहे, कारण खूप जास्त मोठा झाला होता. जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा. आणि इन्व्हर्टरमध्ये फ्रीज काही चालत नाही, म्हणून यावेळेला फ्रीजचं जरा जास्तच नुकसान झालेलं आहे. पण असो, खूप जास्त फेकण्यामध्ये गेलं. एक तर भाजीपाला काही भेटत नाही आहे आणि त्यात माझं इतकं वायाला गेलं आहे. आणि भांडे बाहेर सुकवत ठेवले. तोपर्यंत मी आतमध्ये फ्रीज सर्व क्लीन करून घेतलं, छान घासून घेतलं. आणि पिऊचं चाललं होतं मी लावून देते तुला भांडे सर्व, पण तिला काही लावायला जमलंच नाही. मग मी पटपट लावून घेतलं. मग नक्षू काही सोडतच नव्हता आणि मग पिऊने मला हेल्प केली थोडं सामान भरायला. मग ती सगळं मला देत होती, पुसून वगैरे घेत होते मी आणि ठेवत होते. असं करून पटकन झालं. मग फायनली असा काही लूक होता फ्रीजचा आणि भरपूर सामान काही माझं फेकण्यात गेलेलं आहे. त्याचं मला खूप जास्त वाईट वाटलं, कारण मी वेस्ट काहीच जाऊ देत नाही. आणि नक्षूचे केस आता डोळ्यावर यायला लागले आहेत. 2 महिन्याने बड्डे म्हणून मी काही कटिंग करत नाही आहे त्याची. मला छान हेअरकट करायची त्याची. तर पिऊने असं त्याला हेअरबँड लावून दिला होता. आणि रात्रीचं मेन्यूसाठी काजू मटर पनीर केलं होतं मी. आणि संध्याकाळी खीर केली, कारण थोड्याशा शेवळ्या मला फ्रीजमध्ये भेटल्या. म्हटलं काय याला सांभाळून ठेव, मग करून घेतली. पण खूप जास्त निघली ती. आणि यावेळेला मी कुल्हड ग्लासमध्ये दही लावली होती, तर खूप छान लागली होती दही. शेवळ्या खूप जास्त झाल्या होत्या. असो, व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा. भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.